आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री फडणवीस बोलणार। विरोधकांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री काय उत्तर देतात याकडे लक्ष। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री आमदार संघाच्या रेशीम बागेला भेट देणार। डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिराला भेट देऊन अभिवादन करणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री मात्र येणार नाहीत। देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार। चव्हाणांचं सुतोवाच। फुटबॉलपटू लिओनेल मेसी आज मुंबईत दुपारी सीसीआय मधल्या पॅडल कप मध्ये सहभागी होणार। तर आज दुपारी 4 वाजता सेलिब्रिटी फुटबॉल सामना मेसी सचिन तेंडुलकरशी देखील घेणार भेट। सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी करण्याचा निर्णय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। सिडकोची घरं आणखी स्वस्त होणार। तर आज आणखी 19,000 घरांची लॉटरी जाहीर होणार। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून सतेज पाटील आक्रमक। शेतकऱ्यांचा विरोध असूनही सरकार ऐकायला तयार नाही। तुमच्या डबल आणि ट्रिपल इंजिन सरकारचा शेतकऱ्यांना काय उपयोग? सतेज पाटील यांचा संतप्त सवाल। साताऱ्याच्या जावळी तालुक्यात मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेट उघडकीस। जनावरांच्या गोठ्यामध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना। ही जागा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या जवळची आहे का? विरोधकांचा सवाल। पुण्यात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनात गोंधळ। इंदुरीकर महाराजांचे समर्थक आणि वाहतूक पोलिसांमध्ये बाचाबाची। कीर्तनावेळी मोठी वाहतूक कोंडी झाल्यानं वाद झाल्याची माहिती। सांगलीच्या गडेगावमध्ये एकाच ठिकाणी दिसले 4 बिबटे। बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न। कुत्र्यामुळे वाचला शेतकऱ्याचा जीव। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। राज्यात 19 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहणार। नाशिकच्या निफाडमधील पारा 6.3 अंशांवर तर पुण्यातला पारा 8.8 अंशांवर। राज्यातील बहुतांश भागात बोचरी थंडी। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये आज तिसरा T20 सामना। शुभमन गिल, सूर्यकुमार यादवला सूर गवसणार का याकडे लक्ष।